त्याचा मूद असतो, काकडा असतो, 7 वडे असतात, 7 मिरवणीची पाने, एक विडा, हे सगळं असं तो साज असतो परडीचा. आता अबीर गुलालाचे ते वाढणार. एका वड्याला 7 होल आहेत ना? हा, एका वड्याला 7 होल. बस हे कागद जास्त आपल्याकडे दिलं ठेवायला. हा किती हे गावातून सर्व इडापिडा जाण्यासाठी हा निवेद आहे. गावाच्या बाहेर सीमेवर तिकडे नेऊन ठेवणार. तर आम्ही आता जाणार आहेत. फुलं पण घातले त्याच्यामध्ये. नारळ विचाराकडे आणलं. मस्त नारळ नाही. 30 बघा पडदी तयार झालेली आहे. का ती ज्योत पेटवली. तेल टाका लागेल वाटतं. नाही नाही, बाकी अशी असते पुढे बारीक करा, बारीक करा. शाल दे ना. बाहेर उभं बाहेर तू नाही तेल सगळे बाहेर पड काय. तेल आहे ना, पाणी पिया. मिनरल वॉटर. चांगला पिढून तरी काप तांदूळ तांदूळ पाणी पाण्यात मिक्स करायचं. आला काय ठीक आहे. पाण्यात अंड्याची पाणी कोंबड्याला कोंबड्यासाठी घेतले तांदूळ. तर मग हे वडे बनवतात. कसं आहे एकदम हे निवेदावर ठेवावं लागतं वडे. हे आपले गणपतीवाले मेन आचार्य सुनील बाणे आणि 6 वडे वेगळे आणि एका वड्याला 7 होल असतात. हा मग हे सांगेल कोण सांगाय नको. मित्रांनो हे बघा सरा दाखव जरा तिकडे ह्याच्यात नाही ते दाखवायचं आहे. आता बघा एक तेल गरम आहे. इकडे 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 या. आता माझं पाय भाष्य मित्रांनो हे बघा त्याच्यामध्ये हा एक वडा आहे.
त्याला 7 होल आहेत. हा वड्याला 7 होलवाला वडा लागतो एक. आणि हे सिंगल लागतात ना, हे सिंगल वाले आहेत. आलो काय बाकी बाकी खास मुंबईवरून काय वाटाणा चवली बटाटा बॉईल. मागून फोडणी तर तयार करून ठेवला नाही. कढीपत्ता फोडणीला किलोभर लागणार कढीपत्ता बाबून सांगितला नाही. आणलं काय? जय शंभू नारायण. व्यवस्थितच आहे. अजून काय पाहिजे व्यवस्थित? संदेशने मसाला तयार करून ठेवला नाही. हा हो उभं राहणार. हाय बोल सर्वांनी उभं हो म्हणजे म्हणजे काय करणार इकडे धर्मशाळेमध्ये जेवण बनवायचा कार्यक्रम चालू आहे. जेवण बनवत आहेत. आणि आपलं जाकादेवी मंदिर आहे. आता नाटेश्वराच्या मंदिरातून आपण जाकादेवीच्या मंदिरात आलो आहे नारळ द्यायला. तर चला तो मंदिरात जाऊया. भक्तिभावांतरीचा हा मने लागला. ते चिंच आहे. खूप वर्ष झाले चिंचेच्या झाडाला. बघा मुद्दा किती मोठा आहे. गावकरी बसलेत. जय शंभू नारायण. हर हर महादेव. जाकादेवी गणपती बाप्पा मोरया. इटला देवी. आणि हे सचिन आगरे मॅन फ्रॉम रावारी. महापुरुष. चला नारळ देईल देवा. आहेत ना. तसा नाही याचे कापूस आहेत. नारळ ठेवलेले आहेत मंदिराच्या मागे. गावकरी सर्व उभे राहिले जाता नारळ देत आहेत. देवा ठाणेश्वरा नाटशापूर्वे महापुरुषाचा मशा लवकर झाला. बाळ गोपाळ चितूशी मावा बी राहिलेल्या नेम काढतय. बाबा एकटा दुखता कोणी येईल हलवीन चालवीन. बाबा हलू नको नेम काढते मान्य.
ठाणेश्वरा नाट्या पूर्वे आई सत्याची मालकीन झाका दे तुझी आई खोटी झाका दे बाबा बाळगोपाल चितूची मामा बी राहिलेल्या बाबा नेम काढता बाबा एकटा टुकटा कोणी येईल हलवी चालवी हालू नकोस लक्षात लागो बावा देवा ठाणेश्वरा नाट्या पूर्वे तू आहे चौकट झाला झालाची चौकट तुझा बाबा बाळगोपाल चितूरशी मावा बी राहिलेल्या तुझा बाबा नेम काढते कोण बाबा एकटा दुखता येईल तुला हलवी चालवी हालू नकोस आमच्या जागेवर बस बावा देवा ठाणेश्वरा नाट्या पूर्वे तू आई सत्याची मला विठला दे तुझी आई खोटी विठला दे लवकर झाला बाळगोपालची तुळशी मावा बी राहिलेल्या तुझा बाबा नेम काढतोय बाबा एकटा दुखटा कोणी येईल तुला हलवी चालवी तुला हालू नकोस ते नारळ देऊन झालेले आहेत. चला आता मंदिरामध्ये परत एकदा बावा देवा ठाणेश्वरा नाट्या पूर्वे महाप्रभू महापूजा मशा संतूर घातलेल्या मी बाबा तुला हात वेळ देतो हे बावा देवा ठाणेश्वरा नाट्या पूर्वे कुठला गावड्या बंगला गावड्या माझ्या बाबा उभा करू झाला बाळगोपाची तुळशी मावा बी राहिलेल्या बाबा नवग्रहाचे बाबा समजूत दिलेल्या बाबा समजूत मान्य करून देऊ बाबा महाराज माझ्या बाबा हात भेट देतो बाबा मान्य करून घे काही टाकली नाही असं आहे का ठीक आपल्या पायावर पाणी टाकलेलं आहे. तर कोंबड्यानं तांदूळ भरत अरे मागे घे बावा देवा ठाणेश्वरा नाट्या पूर्वे माझा उभा करू एवढ्या बांगड्या एवढ्या माझ्या बाबा उभा करू विठला दिवाचा बाबा माशा लवकर चाला बाबा माझ्या बाबा बाळगोपाची तुळशी बाबा भग देतात बाबा तू बाबा भग मान्य करून घे माझ्या बाबा गावामध्ये काय भूत विजय काय बस कातना कात्रा काय असेल तेव्हा बाबा आपल्या सीमेच्या पायाखाली टाकून ठेव हा तुझा बाबा कातना कात्रा भोग देत आहे तू मान्य करून घे आणि तू सर्व गोष्टी सांभाळ
बावा देवा ठाणेश्वरा नरसिंहपूर्वे मूळ कांजन कान बिरासकान माझ्या बाबा उभा करू मूळ जळगवडा जळाचा जळ अधिकारी ब्राह्मणाचा कणा उभा करू आज बाबा बाळगोपाची तुळशी मा उभी राहिलेली आहे माझ्या बाबा जळाची बाबा बर्डे बाबा बाळगोपाल देतात बाबाचे मान्य करून घे सर्व गोष्टी सांभाळ एकंदर ढोलवाला पुढं द्यायला तर हे पुढं चालतच राहायचं, मागं बघायचं नसतं. आता मागं बघायचं ना, कोयता काय सांगणार. ए बोडसा घेऊन या, बोडसा. सर्व जे काय गावामध्ये इडापिडा असतात, कोण काय असल ते सर्व आता आकलून लावतात. बाणगाडीवरती चाललोय, सड्यावर जायची वाट आहे. वाटेनं आता वरती जाणार सड्यावर. चला वरती सड्यावर जाऊनच चालू करूया व्हिडिओ. आता बॅटरी लो होत आले, व्हिडिओ काय कम्प्लीट होईल वाटत नाही. जागेवर आपण आलेलो आहे. याच्यामध्ये ठेवणार आहे. हे पेटव सार्थक पेटवते पुढे बघा. अरे
पोल्याची पैकडी वेगळी त्याच्यात दगडावर आतमध्ये हात ठेवले उचल दगडावर किती मोठा आहे मधमाशाचा पोलावा केवढा आधी जरा पेट वाजून हरी हे हरी जरा आधी लावलं तर लगेच पेटलं असते वड्या वगैरे काढतो अरे हे नारळ पडावा मंदिर भेटले नाही का तुला आपण ह्या मार्गाने आलो होतो इकडून त्याच मार्गाने आता दुसऱ्या मार्गाने जायचंय या मार्गे मंदिरात जायचं खाली घरी पर तू थांब जरा ऐक त्याची सादर लय अवघड हाय गडा उमगाया बापर ये शंकर भोला भंडारी गाव का भोले बाबा सर्व केलेल्या उद्यापासून फिरायची तयारी हा उद्यापासून तयारी फुल 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 संपन्न हा सर्व गोष्टी संपन्न सर्व पूर्ण होणार आहे आज सर्व केलेलं आहे जंगल काटन कुठं रानावनातून फिरताना सर्व बिंदास फिरू शकतात तर देव आपल्या पाठीशी आहे योग्य रीतीने हा हो हो तर होणारच अनंत श्रीहरी सर्वांचं रक्षण करेल सारे देव मगरमुखात पडले असता बलरामा तू द्वारकेचे रक्षण करत बसलायस आता या वाटेने आपण चाललोय टाकरच्या मंदिरात चला आता मंदिरात जाऊनच व्हिडिओ चालू करूया वडे आम्ही तिकडून आणलेले आणि इकडे गवतातून आता आम्ही चाललोय आणि गाडीच्या घातलेला आहे हिरवागार आणि त्याच्यावरून आमचे सर्व बालगोपाल सर्व चालत आहेत आणि ते काय ते अजून एक काहीतरी बोलला होतास मगाशी गवत काय काढत नाही म्हणून गवत झोपलेलं आहे गवत काढत नाही म्हणजे गवत पूर्ण गाडीच्या सारखं बिचवलेलं आहे आणि त्याच्यावरून आता आमचे हे सर्व बालगोपाल चाललेले आणि तुम्ही पहिले मुंबईला असेच करायचे की मुंबईवरून आलात तुम्ही असेच करायचे की पहिल्यांदा आलेल्या मुंबईकरांचं रक्षण करण्यासाठी आम्ही सर्व बालगोपाल इकडे आम्ही सीमेवरती रक्षण तर मित्रांनो इथे पुढे आहे ना कातल शिल्प आहे ते पण दाखव तुम्हाला पूर्वी लोक बोलतात की पांडवकालीन म्हणजे कातळ शिल्प आहे ते आता ते दिसत आहेत ओम आकाराचे आहेत
षटकोनी चौकोनी हा हा त्यांची ओळख झालेली आहे. ते गणपतीवाले आहेत आपले. इथे कातल शिल्प आहेत, पांडवकालीन कातल शिल्प. तर हे बघा इथंच आहे, हेच आहेत, हीच कातल शिल्प आहेत. हे बघ आहे इथे, हे बघ हे काय चित्र मोर आतमध्ये पण इकडे पण आहेत, पण ते आता क्लिअर दिसणार नाहीत. रान आहे बघा, कातल शिल्प आहे तिकडे काढलेली. काय आहे ते? मगर 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 इकडे आहे ना, दाखवतो. हा पांडवकाळी हे ते आता कशी थोडी रान आहे ना. कुठं अड अड तिकडं आहे. लोक होतं पांडवकालीन आहेत, ते पांडवांनी काढलेली की लोकांनी काढली की माहित नाही, पण ते पूर्वीचे आहेत, खूप वर्षापूर्वीचे आहेत. चला आता मंदिरातच जाऊनच व्हिडिओ चालू करूया. मग भरपूर वेळेला बोललो मंदिरात जाऊन चालू करूया, पण नवीन नवीन काहीतरी बघायला भेटतं त्यासाठी. हे रानडुकरांनी सर्व धुमाकूळ घातलेला आहे. आता इथे प्रसादी करणार आहेत. हे निवेद घ्यायला ये रे, हे वर्षातून एकदाच भेटतं. तुम्ही खाणार नसेल तर खाऊन घ्यायचे. मग खाली त्या व्हायच्यावर बरा पडेल ना, भाजी बनव इथंच खायचं असं. नाही ते त्यांचं नाही, ते आलेल्यांचे प्रसाद आहे तो, त्याने ना तिकडे नाही न्यायला. तेच मी गेले ना बोललो काय नाही, ते कोणी सांगा ऐकायला गेले. आलेल्यांचा प्रसाद आहे तो त्याने द्यायचं. तू सकाळी तुझी कमाई झाली, तू जास्त बोलू नको. वड्याचा नैवेद्य आहे तो, खोबऱ्याची एक फोड आणि एक खोबऱ्याची फोड. आर्यन घेऊन आलाय खोबऱ्याची फोड आणि सार्थक घेऊन आला वडा. वडा आणि खोबऱ्याची फोड नैवेद्य आता आपण खाणार आहेत. जे बोलतात ना जास्त भूक लागलेली असतात, हे बघा. तर हात दाखव रे, बघितलं इकडे दे. हा दुसरा. हा मग असं नाही खायचं असतो, हो ना. पूर्ण पाहिजे. नैवेद्य भरलेले आहेत, देवाला नैवेद्य दाखवायला चाललो आहेत. माझी उठलास तू? घडी भर तू डायरेक्टच चालेल. तर नैवेद्य दाखवला जातोय देवाला. तर नैवेद्य दाखवल्याच्या नंतरला सर्व गावकऱ्यांना जेवण वाढायला सुरुवात होईल, पंगत लागेल. माझा मोबाईल 5% वर आला. स्विच ऑफ होईपर्यंत करतो आता काय.
होली जवळ गेला वाटतं. ही होली आहे. नैवेद्य दाखवून झालेला आहे. प्रसादी वाटतोय. एकच दे. ते कट करा. चला नैवेद्य दाखवून झालेला आहे. गावकरी बसलेत. तुम्ही बसून काय दिसणार. हे गजानन बाणे आपले चायनीज सेंटर वाले. बोला काय बोलताय. सांगा. मी काय बोलतो. गिरा म्हणजे काय. गिरा हा चालू आहे म्हणूनसाठीच पाहिजे. वा शाबाश.